श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी गुरुवारी काय करायचे सांगण्यासाठी आलेली आहे. आज आहे गुरुवार आणि गुरुंचा वार आहे. आपल्या गुरुंना गुरुवर्यांना प्रणाम. आपले पालक, आपले मोठे जे ऍडवाइस देतात, आपले बॉस, आपले मित्र मैत्रिणी, आपले जवळची लोक जे आपल्याला नेहमी सहाय्य करतात, त्या सगळ्यांना प्रणाम. पितृपक्ष चालू आहे, तर आता पंचमी आहे आणि ही महाभरणी पंचमी मानली जाते. आणि ह्या दिवशी ज्या स्त्रिया स्वर्गवासी झालेल्या असतात त्यांच्यासाठी हा खास विशेष दिवस असतो आणि आजच्या दिवशी त्यांच्या पिंडदान करणं, खास देणं या सगळं करावं लागतं. तर न विसरता आज पिंडदानामध्ये वरण भात, साधा भात आणि साधं वरण असा हा पिंडाचा आज कावळ्यांना तुम्ही नक्कीच भोग लावा. त्यांच्या आत्म्यांना आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही त्यांना आमंत्रित करा की आम्हाला आशीर्वाद द्या, आपल्या कुटुंबाला आशीर्वाद द्या. आजच्या दानामध्ये तुम्ही हळदी कुंकू वाहा, जर सौभाग्यवती कोणी असतील त्यांच्या, तर त्यांना आवडेल सफेद गजरा वगैरे हे करा. चाफ्याची फुलं वगैरे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. आज जर तुम्ही हवन कराल तर खूपच चांगलं आहे. त्या हवन मध्ये काळे तीळ घालून तुम्ही हवन करा, ज्याच्याने तुम्हाला पितृपक्षात हवन केल्याचं कर्म मिळेल आणि ते खूप चांगलं राहील. आजच्या दिवशी तुम्ही अन्नदानामध्ये पिवळी डाळ आणि वरण भात म्हणजे तुम्ही दानामध्ये दानामध्ये द्या. देवळामध्ये किंवा भटजीला, ब्राह्मणाला घरी बोलवून सुद्धा तुम्ही देऊ शकतात किंवा कुणालाही घरी आमंत्रित करा 1-2 जणांना आणि त्यांना जेवण खायला द्या, ज्याच्याने तुमचा अन्नदानाचं काम होईल. त्याचप्रमाणे तुम्ही गाईला घास द्या. गाईला तुम्ही पुरणपोळी किंवा गोड चपाती असं तुम्ही देऊ शकता किंवा चारा द्या. तुम्हाला आवडेल आणि जमेल तसं तुम्ही करा. फक्त महत्व आहे दान करा. अन्नदान ह्या महिन्यामध्ये पितृपक्षामध्ये खूप चांगलं असतं. तुमच्या पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला मिळावे, जे तुमचे झालेल्या चुका काही असतील त्याच्याची तुम्ही क्षमा मागण्याचा हा वेळ असतो आणि आपल्या मनातील जे पण दुःख खंत आहे ते दूर करण्याचा हा 15वडा असतो. आणि ह्या 15वड्यात तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही अन्नदान करत राहा. पक्ष्यांना द्या, प्राण्यांना द्या, कुत्र्यांना द्या, गायींना द्या, कारण हे सुद्धा एक आत्मा आहेत आणि ह्या आत्मांमध्ये सुद्धा आपले जवळचे लोक असू शकतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी आपण हे करणं आवश्यक आहे. आपल्या आयुष्यातले ही महत्वाची घडी असते, ती दरवर्षी पितृपक्षात येते आणि ते करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.